महाविकास आघाडीचे नेते बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत। डिलिमिटेशनचा निर्णय 2023 मध्येच झालाय। 2023 मध्ये चिदंबरम यांनीही मतदान केलं होतं, मात्र कोरोनामुळे जनगणना पुढे गेली। मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित। मुख्यमंत्र्यांकडून एका क्लिकद्वारे रक्कम ट्रान्सफर। 6,36,000 शेतकऱ्यांना एकूण 5,086 कोटी रुपयांची रक्कम वितरित। भाषेच्या आधारावर कुणावरही अन्याय केला नाही। सरकारनं मराठी शिकण्याची संधीही दिली। कुणाचंही लायसन्स अद्याप रद्द केलेलं नाही। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। अमरावती रुग्णालयातल्या दुर्घटनेत 3 नवजात बाळांचा मृत्यू। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी तातडीनं अमरावती गाठत घटनास्थळाची केली पाहणी। अमरावती रुग्णालय घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत। चौकशी समिती 8 दिवसात अहवाल देणार। दोषींवर कठोर कारवाई होणार। प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन। सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर सुद्धा जरांगे आंदोलन करण्यावर ठाम। 29 ऑगस्टला आंदोलन करणारच, निर्णायक आंदोलन होणार। मनोज जरांगेंचा एल्गार। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। डोंबिवलीतल्या घटनेनंतर कल्याणमध्ये डॉक्टरांना मारहाण। डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना रुग्णाच्या मुलाकडून मारहाण झाल्याची घटना। जोगेश्वरीतल्या पूनमनगर परिसरातनं 302 ग्रॅम हेरॉईन जप्त। ड्रग्सची अंदाजे किंमत 3.5 कोटी रुपये असल्याची माहिती। एमआयडीसी पोलिसांची। ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई। अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं। सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी। रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक। वनमंत्र्यांचं वक्तव्य। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार। ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाई अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक। कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार। लोकशाही मराठीनं बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्यापही कारवाई का नाही? सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।